आणि यानंतर ही थेट नवी दिल्ली मधली दृश्य आपण बघतो आहोत। खास कर्तव्य पथावरती ही परेड अगदी काही वेळामध्ये सुरू होईल आणि त्याआधी ध्वजारोहण केलं जाईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विशेष उपस्थित राहतील या कार्यक्रमामध्ये। राष्ट्रीय गीत असणाऱ्या वंदे मातरमला आज 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळे या सगळ्याची झलक आपल्याला यंदाच्या या परेडमध्ये बघायला मिळणार आहे। कर्तव्य पथावरती अगदी थोड्याच वेळात हे पथसंचलन सुरू होणार आहे। यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्राचा चित्ररथ देखील आपल्याला बघायला मिळेल। यंदाच्या वेळेच्या परेडमध्ये वंदे मातरम या गीतावरती आधारित अशा वेगवेगळ्या कलाकृती देखील साजऱ्या होणाऱ्या आपल्याला दिसून येतील। Guests seated here are seen, few of them in traditional and ceremonial attire. Their colors and styles reflecting the many regions and traditions of the country. Also present are few specially invited couples from each state and union प्रजासत्ताक दिनाच्या territory दिवशी dressed in their यंदाची परेड respective होणार आहे। traditional त्यामध्ये attire. 2 मुख्य अतिथी असतील। Together, they lent मुख्य अतिथी Kasavipa म्हणून a युरोपियन distinctive परिषदेचे elegance, अध्यक्ष symbolizing अँटोनियो the unity कोस्टा and आणि diversity युरोपियन आयोगाच्या that lie अध्यक्षा at the उर्सुला heart of वॉन the डेर republic. लेयन या देखील यंदाच्या वेळेला उपस्थित राहणार आहेत। अर्थातच भारत आणि युरोप यामधले हे जे संबंध आहेत आंतरराष्ट्रीय ते अधिक दृढ करण्याचा हा एक प्रयत्न यंदाच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळेल। ही 2 दृश्य आपण बघतो आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।